नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर सर स्वराज्य अकॅडमीतून आपल्याशी संवाद साधतोय आणि आज आपण संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभेच्या संदर्भातील छोटीशी माहिती मिळवणार आहोत। राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे आणि या संदर्भातील सर्व माहिती परीक्षाभिमुख माहिती आजच्या भागामध्ये आपण मिळवणार आहोत। आता बघा, राज्यसभेला काउन्सिल ऑफ स्टेट्स असं म्हटलं जातं। काउन्सिल ऑफ स्टेट्स हा शब्द काय येतो तर राज्यसभेचे जे सदस्य असतात त्यांची निवड संबंधित विधानसभेच्या सदस्यांकडून म्हणजे आमदारांकडून निवड केली जाते, म्हणून याला काउन्सिल ऑफ स्टेट्स असं म्हटलं जातं। आणि ह्या राज्यसभेच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भात जर माहिती मिळवायचं ठरलं तर राज्यसभा हा भारतीय राज्यघटना कलम किती 80 मध्ये राज्यसभेची तरतूद करण्यात आलेली आहे। हा परीक्षेमध्ये अनेक वेळा विचारलेला प्रश्न आहे की राज्यसभेची तरतूद भारतीय राज्यघटना कलम 80 मध्ये करण्यात आलेली आहे। अजून एक वैशिष्ट्य जर राज्यसभेचं जर आपण विचारात घेतलं तर राज्यसभेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आणि परीक्षेमध्ये येणारा प्रश्न वरिष्ठ व द्वितीय सभागृह। वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह हे राज्यसभेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि याच्यावरती परीक्षेमध्ये अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहेत। याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे स्थायी सभागृह आहे। कसं सभागृह आहे? स्थायी सभागृह आहे, म्हणजे हे कधीही विसर्जित होत नाही। कधीच तुम्ही असं ऐकलं नसेल मित्रांनो की राज्यसभेचे इलेक्शन्स राज्यसभा विसर्जित झाल्यानंतर सर्वांचे झाले। दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्यांची पुन्हा एकदा नियुक्ती राज्यसभेवर केली जाते, म्हणून राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही, म्हणून हे स्थायी सभागृह आहे, कधीही विसर्जन याचं होत नाही। त्याचबरोबर घटनेने याला स्वयंसिद्ध असा दर्जा देण्यात आलेला आहे। घटनेने राज्यसभेला स्वयंसिद्ध दर्जा देण्यात आलेला आहे। का तर तेच कारण की राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही, म्हणून हे स्वयंसिद्ध आहे आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे स्थायी सभागृह आहे। आता याचे सदस्यांच्या संदर्भातील माहिती आपण मिळवूया की नक्की राज्यसभेमध्ये किती सदस्य हे निवडून दिले जातात। परंतु या सदस्यांमध्ये बघा 2 प्रकारे सदस्यांची निवड केली जाते। राज्यसभेमध्ये राष्ट्रपती हे 12 सदस्यांची निवड करतात। ते कोण करतात तर राष्ट्रपती राज्यसभेवर 12 सदस्यांची निवड केली करतात आणि त्याचबरोबर 200 जवळजवळ 238 सदस्य जे आहेत ते घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांतून निवडून दिले जातात आणि असे एकूण 250 सदस्य संख्या ही राज्यसभेची आहे। मग राज्यसभेवरती किती सदस्य निवडून दिले जातात असा जर प्रश्न आला तर 12 राष्ट्रपती नियुक्त आणि 238 घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांतून असे 250 सदस्य हे राज्यसभेवर निवडून दिले जातात। परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की राज्यसभेमध्ये जी सदस्य संख्या आहे ती सध्या जी आहे त्याच्यामध्ये बदल आहे। बघा, सध्या सदस्य संख्या किती असा जर प्रश्न आला तर राष्ट्रपती नियुक्त 12 व घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांतून 233 सदस्य असे सध्या 245 सदस्य सध्या राज्यसभेमध्ये कार्यान्वित आहेत। आता ह्या 233 सदस्यांपैकी सर्वाधिक उत्तर प्रदेशातून 31 सदस्य निवडून दिले जातात। आपल्या महाराष्ट्रामधून हा प्रश्न कायम येतो की महाराष्ट्रामधून किती सदस्यांची निवड राज्यसभेवर केली जाते तर 19 सदस्यांची निवड राज्यसभेवरती केली जाते। त्यानंतर बिहार, तामिळनाडू असा क्रमांक लागतो, परंतु आपल्याला लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रामध्ये 19 सदस्यांची निवड केली जाते। काही केंद्रशासित प्रदेशांमधून सुद्धा राज्यसभेवरती निवड केली जाते। त्या केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशांतून सुद्धा जवळजवळ 3 सदस्यांची निवड ही राज्यसभेवर केली जाते। त्याचबरोबर दिल्लीनंतर पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातून सुद्धा 1 सदस्याची निवड राज्यसभेवर केली जाते। नवीन आता जम्मू काश्मीर नावाचा केंद्रशासित प्रदेश आहे आणि या प्रदेशातून सुद्धा तब्बल J&K मधून सुद्धा तब्बल 4 सदस्यांची निवड भविष्यामध्ये सदस्याच्या पात्रतेमध्ये करण्यात येणार आहे। म्हणजे सदस्यांची पात्रता जर आत्ता लक्षात घेतली तर 245 सदस्य या रचनेमध्ये येतात आणि जर पात्रतेचा विचार केला की पात्रता काय आहे तर तो भारताचा नागरिक असावा आणि या सदस्यांच्या आपल्याला एक गोष्ट बघायला लागेल की ती म्हणजे की वयोमर्यादा काय असेल। बघा, आता ह्या गोष्टीनंतर आपल्याला बघायचे त्यांचे पात्रतेमध्ये आपण लक्षात घेऊ की नक्की काय पात्रता आहे। राज्यसभेमध्ये जी व्यक्ती निवडून यावी असं तुम्हाला वाटत असेल
तर त्याचं सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे तो भारताचा नागरिक असावा. कोणाचा नागरिक असावा? भारताचा. हा पहिला क्रायटेरिया आहे. यामध्ये बरेच क्रायटेरिया आहेत, परंतु पात्रतेच्या संदर्भामध्ये तो भारताचा नागरिक असणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरी सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे त्याचं वय 30 वर्ष पूर्ण असावं. राज्यसभेवरती जर तुम्हाला निवडून जायचं असेल तर वयाचे 30 वर्ष तुमचे पूर्ण असणं फार गरजेचं आहे. ही पात्रता जो पूर्ण करेल त्यालाच राज्यसभेचे नॉमिनेशन करता येत आहे. बरोबर. आता यांची निवड कशी केली जाते बघा. राज्यसभेचे जे सदस्य आहेत त्यांची निवड संबंधित विधानसभेतून, संबंधित विधानसभा सदस्य राज्यसभेच्या सदस्यांची निवड करतात. बरोबर. म्हणजे जर महाराष्ट्रामधून बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं की महाराष्ट्रामधून 19 जागा ह्या राज्यसभेवर निवडून दिल्या जातात. या 19 जणांची निवड ही महाराष्ट्राच्या विधानसभेचे जे आमदार आहेत त्यांच्याकडूनच केली जाते. म्हणजे जर राज्यसभा बघा, आत्ता निवडणुका झाल्या 6 जागांसाठी आणि त्यांना निवडणुकीमध्ये भाग कोणी घेतला होता? कुठल्याही व्यक्तीला या निवडणुकीमध्ये भाग घेता येत नाही, परंतु व्यक्तींनी निवडलेले प्रतिनिधी म्हणजे त्यांचे आमदार या निवडणुकीमध्ये 100% भाग घेऊ शकतात. म्हणून निवडीच्या संदर्भात संबंधित विधानसभेचे सदस्य म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यसभेच्या सदस्याची निवड उत्तर प्रदेशचे आमदार करणार नाही, तर महाराष्ट्राच्याच आमदारांना त्या निवडणुकीमध्ये भाग घेता येतो. आणि ही गुप्त म्हणजे गुप्त प्रौढ आणि गुप्त मतदान पद्धती आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त आमदारांचा सहभागच असतो, बाकी कोणाचाही सहभाग त्याच्यामध्ये नसतो. यानंतर आपल्याला बघायचं आहे कार्यकाल. बघा, या कार्यकालाच्या संदर्भात बरीचशी माहिती जी आहे ती बऱ्याच जणांची चुकते. राज्यसभेचा जो कार्यकाल आहे बघा, प्रश्न असा विचारला जातो की राज्यसभेचा कार्यकाल किती? तर राज्यसभेचा कुठलाही कार्यकाल नसतो. का? तर राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. म्हणून तुम्ही लोकसभेचा कार्यकाल ऐकला असेल 5 वर्ष, विधानसभेचा ऐकला असेल, परंतु राज्यसभेचा कधीही कार्यकाल ऐकला नाही. त्याचं कारण असं, राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे आणि स्थायी सभागृह असल्यामुळे ते कधीही विसर्जित होत नाही. म्हणून राज्यसभेचा कार्यकाल कधीही नसतो. मग राज्यसभेचे जे सदस्य असतात त्या सदस्यांचा कार्यकाल किती, असा प्रश्न जर आला तर त्याचं उत्तर आहे 6 वर्ष. आणि हा प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेमध्ये विचारला जातो की राज्यसभेचे जे सदस्य आहेत त्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 6 वर्षाचा असतो. आता बघा, त्याच्या पुढचा क्रायटेरिया मी तुम्हाला सांगतो की राज्यसभेचे सभापती, राज्यसभा सभापती. आता बघा, राज्यसभेचे जे सभापती असतात ते उपराष्ट्रपती असतात. उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे काय असतात? सभापती असतात. आता बघा, उपराष्ट्रपती जो व्यक्ती होईल त्या व्यक्तीला डायरेक्टली राज्यसभेचे पदसिद्ध सभापती केलं जातं. आता जर उपराष्ट्रपतीचा जर कार्यकाल 5 वर्षाचा आहे तर जे सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा, मग उपराष्ट्रपतीचा जर कार्यकाल 5 वर्षाचा आहे तर सभापतीचा सुद्धा कार्यकाल किती वर्षाचा असेल? 5 वर्षाचा असेल. हे कार्यकालाच्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. राज्यसभेचा कुठलाही कार्यकाल नसतो, परंतु सदस्यांचा कार्यकाल नेहमी परीक्षेत विचारला जातो 6. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो, परंतु राज्यसभेचे जे सभापती असतात ते उपराष्ट्रपती असतात आणि उपराष्ट्रपतीचा कार्यकाल 5 वर्षाचा असल्यामुळे राज्यसभेच्या सभापतीचा सुद्धा कार्यकाल आपल्याला 5 वर्ष बघायला मिळतो. ही राज्यसभेच्या संदर्भातील अतिशय सुंदर आणि परीक्षाभिमुख माहिती मी तुम्हाला सांगितली. याच्यावरती हमखास तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेच जातात. पुढील भागामध्ये आपण लोकसभेच्या संदर्भातील माहिती मिळवणार आहोत. राज्यसभेची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. असंच प्रेम असू द्या. धन्यवाद.